नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आत्ता आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद कार्यालय या ठिकाणी आहोत. या ठिकाणी आज महिला दिन साजरा होतो आहे. नक्की कोणता उपक्रम आहे आणि नक्की काय काय आहे याबाबत लवकरच आपण जाणून घेणार आहोत. मी वीणा कामत यशवंतनगर कॉलनीमध्ये राहते. 2016पर्यंत मी बचत गटाची महिला संघटन म्हणून काम करत होते. त्यावेळेला महिलांना मी ड्राय फ्लावर्सचं प्रशिक्षण म्हणजे देण्यात आलं होतं. हॉर्टिकल्चरल ग्रुप आहे आपला HTCचा. तर त्या आधारावर मी स्वतः बचत गटांचे स्टॉल लावत होते. बेस्ट ऑफ द बेस्ट म्हणजे जुनी जी झाडं आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, तर त्याच्यापासून नवीन प्रकारे आपण शोपीसेस कसे तयार करतो. भीमथडी जत्रेमध्ये वगैरे मी स्टॉल लावले, पवनाथडीला लावले आहेत. मुंबईला महालक्ष्मी सरस म्हणून आहे, तिथे माझं आपली जी बचत गटाची बँक आहे त्यांनी माझं स्वागत म्हणजे हे केलं होतं, काय म्हणतात, सत्कार केला होता. तर त्या दृष्टीने पण आपण काम करू शकतो. म्हणजे ड्राय फ्लावर्सचं पण मेकिंग हे आपल्यासाठी जरुरी आहे. नमस्कार. इथे जमलेल्या सगळ्या मैत्रिणींना वुमन्स डेच्या शुभेच्छा. माझं नाव रेखा कांती मकवाना आहे. मी एक सोशल वर्कर आहे. आमच्या स्वतः वाल्मिकी समाजाची मी अध्यक्ष आहे. तसंच अखंड भारत सेवा दलाची मी अध्यक्ष आहे. आज इथे एवढ्या महिला जमलेल्या आहेत. तर ही व्यक्ती म्हणून आपल्या घरामध्ये एक आधारस्तंभ आहे. ती जर स्वतः चांगली असेल, तिचं सौंदर्य म्हणा, तिचं आरोग्य म्हणा, ती जर आधारस्तंभ व्यवस्थित असेल तर तिच्या मुलांना, तिच्या नवऱ्याला, सासू सासऱ्यांना, अखंड कुटुंबाला ती सांभाळून घेऊ शकते. आधारस्तंभ आहे ती कुटुंबाची. बरं, मग हे आधारस्तंभ आजारी पडलं तर अख्खं घर आजारी पडतं की नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुमचा काय अनुभव आहे? हे आरोग्य टिकून ठेवण्यासाठी सतत डॉक्टरांकडे जाणं. आता हल्ली तर डॉक्टरांकडे जाणं तर पर्सनल डॉक्टर 500 रुपये तरी घेतात आणि औषध गोळ्या इंजेक्शन हे तर पुढचंच राहिलं. मग त्यासाठी तुम्हाला मी एक ज्ञान देते. त्या ज्ञानाला म्हणतात मुद्रानं. हे आयुर्वेदातलाच एक भाग आहे. पूर्वी डॉक्टर्स नव्हते. ॲलोपॅथी म्हणा, इंग्लिश मेडिसिन म्हणा, हा काय प्रकार पूर्वी नव्हता. मग पूर्वीच्या बायका काय करत होत्या? तर असं म्हणतात की तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहेस, अशी एक म्हण आहे. तसंच की पिंडीत जर ब्रह्मांडी, जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे. हे कसं हे मी तुम्हाला सांगते. आपला हा जो मनुष्य देह जो आहे ना, तो 5 ह्याने बनलेला आहे. काय तर जो शरीराचा खालचा भाग आहे, पोटापासून तो जल, पृथ्वी, अग्नी, वायू, तेज, आकाश हे 5 तत्वांनी बनलेला आहे. तर ही 5 तत्व शरीरात आपल्या सूक्ष्म शरीरामध्ये आहेत. तर ते दर्शवण्यासाठी हे 5 बोटं आहेत. तर त्याच्यामध्ये त्याचं आहे. आता आपण ब्राह्मणाकडे गेलो की तुम्हाला हा ग्रह त्रास देतोय, तुम्हाला ह्या पोटामध्ये ही अंगठी घातली पाहिजे असं सांगतात. का सांगतात की हा मधलं जे बोट आहे तुमचं, हे शनीचं बोट आहे, ह्याच्यात निलमच घातला पाहिजे असं सांगतात. का तर तुमचं आकाशतत्व बिघडलेलं असतं, तर त्याच्यामध्ये निलम घातला तर ते सुधरेल याच्यासाठी. आता हे जलतत्वाचं हे बोट आहे. हे बोट जर तुम्ही अंगठ्याला लावलं तर तुमच्या पोटामध्ये लहान आतडे, मोठे आतडे ह्याच्यामध्ये ॲटोमॅटिक पाण्याचा स्तर वाढतो आणि दोन्ही आतडे साफ होऊन युरिन वाटे, मूत्रद्वारा वाटे जे काही त्रास असेल, इवन तुमचा किडनी स्टोन असेल तोही निघून जातो. सेकंड, जर जी व्यक्ती, जी लेडीज एकदम बारीक पाटकुळी असेल, किती खाल्लं तरी लागत नसेल, तर ही पृथ्वी मुद्रा जर केली तर ती व्यवस्थित सुडवून तिचं शरीर होऊ शकतं. थर्ड, ज्याला कानाचा त्रास आहे, पोटाचा त्रास आहे, कान दुखतोय, त्यांनी ही आकाश मुद्रा, हे मध्यम आहे शनीचं पोट आहे, ही करावी. हे ज्याला खूप पोटात वायू होतो, गॅस होतो, हे बोट हे अंगठ्याला गेल्यानंतर वायू निघून जातो अक्षरशः. आणि ज्याला भूक लागत नाही तर अंगठ्याला अंगठा हा जोडावा. त्याच्याने अग्नितत्व शरीरामध्ये तयार होतं. ह्याच्यामुळे 5ही तत्व जर आपली नीट राहिली, बोट ही स्पर्श करून नुसती अर्धा तास, जर वेळ नाही तर 5-5 झाले. अगदी तुम्ही TV बघता, पेपर वाचता, तुम्ही व्हॉट्सॲपवरती, इंस्टाग्रामवरती जे काही तुमचं असेल व्हॉटेवर ते करताही जरी हे यूज केली, आपलंच बोटं हे करून दोन्ही हाताची, तरीसुद्धा तुम्ही तुमचं आरोग्य विनामूल्य सौंदर्य चांगलं ठेवू शकता. तुम्ही चांगले तर तुमचं कुटुंब चांगलं. बस हेच मला म्हणायचं होतं. धन्यवाद.